सांगलीत कैलासवासी डॉक्टर नितीन बन्ने यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त आधार वृद्धाश्रमात फळे वाटप करण्यात आली। सांगली पत्रकार नगर येथील कैलासवासी डॉक्टर नितीन बन्ने यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त गेली 17 वर्ष गोरगरीब तसेच बेघर वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याचबरोबर आधार वृद्धाश्रमात BSc कृषी निवृत्त गटविकास अधिकारी विश्वनाथ बन्ने यांच्या कुटुंबियांच्या वतीनं यावेळी शालन बन्ने, रघुनाथ बन्ने, डॉक्टर शीतल बन्ने, मनीषा राजमाने, रमेश राजमाने, डॉक्टर अजित बरमगुडे, मंजुनाथ उपाध्ये, दत्तात्रय कुंभार आणि आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्रातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह बन्ने कुटुंबीय उपस्थित होते। गेल्या 17 वर्षापूर्वी श्रावण महिन्यात गुरुवार होता, श्रावण महिना होता, गोकुळाष्टमी होती, अशा दिवशी त्याचं अचानक आम्हाला एखादे घाल यावे आणि कोंबडीचं पिल्लू घेऊन जावं असं आम्हाला त्यांना बरं करण्याची किंवा महेश हा सरांच्याकडे ऍडमिट होतं आदल्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी अचानक हे झालं। तर आम्ही त्याची आठवण म्हणून, कारण त्यानं जी सेवा दिली तो गोरगरिबांसाठी दिली, त्यांनी कधी वेळेचं बंधन पाळलं नाही, त्यांनी कधी जातीभेद मानला नाही, पैशाचा मोह कधी धरला नाही, रात्रंदिवस 12:30, 1, 2 वाजेपर्यंत पेशंटना नुसतं सेवा देणे हेच काम त्यांनी केलं। सुरुवातीला त्यांचं 99ला गणेशनगरमध्ये दवाखाना सुरू केला। ते नवरा बायको दोघेही डॉक्टर होते, तर गणेशनगरमध्ये सुरू केला। आमची रिटायरमेंट 2007ला झाली, पण त्यावेळेला म्हणला बाबा आपण चांगलं हॉस्पिटल काढूया, तुम्ही दोघे आपण सगळे एकत्रित जाऊया। एकुलता एकच मुलगा होता, डॉक्टर होता। ते ज्या कॉलेजमध्ये शिकले, जयसिंगपूर कॉलेजमध्ये, ते बारामतीमध्ये शिक्षण झालं हायस्कूल पर्यंत, नंतर कॉलेजचं शिक्षण पुण्याला झालं, नंतर मेडिकलचं कॉलेज JJ मगदुमला झालं। तर इथं आल्यानंतर त्यांनी शिकत असताना त्याला इतका काय त्याला सेवा देण्यामध्ये आणि रुग्ण बरं करण्यामध्ये जो आनंद होता तो अतिशय चांगला, त्याचा आमच्या आधाराला घेऊन त्यांनी खूप चांगलं काम केलं। आता बऱ्याच ठिकाणी सांगायचं जर पाहिलं तर अजून सुद्धा आम्ही एखाद्या ठिकाणी जरी गेलो, अरे बाबा तुम्ही त्यांचे वडील होय, म्हणजे असं आम्हाला इथं आम्ही यांचं शिक्षण पण नाही, गाव पण नाही, नोकरी पण नाही, अशा ठिकाणी त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथं राहिलो। आमची ओळखच नव्हती सांगलीमध्ये, परंतु त्याच्या ह्याने आता एवढ्या सगळ्या ओळखी झालेल्या आहेत की त्याला म्हणलेलं अजून बाजारात जरी गेलो, अहो बन्ने डॉक्टरची वडील बघा, बन्ने डॉक्टरची वडील, आम्हाला कोण ओळखत नाही पण त्याला ओळखत होते। कांदा बटाटा घ्यायला जरी गेलं ते ड्रायव्हर सांगत, तो म्हणते त्यांचे वडील, म्हणजे असं आहे। आजच घेतो मग जाहिरात काढायला मशीन जरी गेलं, बन्ने डॉक्टर, ते एक बाई तर त्या मशीनचे असे पेशंट ते गेल्यानंतर अचानक गेला, त्याच्यानंतर बरेचसे पेशंट यायला लागले, जवळ 6 महिने की आमचा आई डेंग्यून आजारी होती, जाणारच होती, परंतु बरं केलं। पुन्हा ते स्कीमचं असतं ना, ते काय म्हणतो आपण, केले असे त्यांचे म्हणजे मुलं किंवा आई किंवा कोण जे कोण असं सांगतं, अशा प्रकारचे सर्व प्रकारचे उपचार त्यांनी स्वतःला वाहूनच घेतलं होतं।